कल्याणहून नगरकडे जाणारी एसटी आज माळशेज घाटात कोसळली आणि त्यातल्या मृतांचा आकडा आता आणखीन वाढलेला आहे। तो आता 37 इतका भीषण झालेला आहे। यामध्ये 18 पुरुष आणि 19 महिलांचा समावेश आहे अशी बातमी कळतेय। कल्याण नगर मार्गावर हा अपघात झालाय। या एसटीला ट्रकची धडक बसली आणि त्यामुळे ही एसटी माळशेज घाटातल्या दरीत जवळपास 40 फूट कोसळलेली आहे आणि हा अपघात इतका भीषण होता की या एसटीचे 2 तुकडे झालेत अशी देखील माहिती मिळते। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमचा रिपोर्टर रायचंद शिंदे आता आपल्या सोबत आहे। रायचंद, निश्चितच दुर्दैवी बाब आहे, 37 जणांचा अपघाती मृत्यू झालेला आहे। काय अधिक माहिती मिळते आहे आणि यातला जो आरोपी असेल किंवा ट्रक चालक असेल त्याला अटक करण्यात आलेली आहे का? काय अधिक माहिती? रेणुका, मागच्या 25 वर्षातला सगळ्यात मोठा ऍक्सिडेंट समजला जातोय। कारण माळशेज घाटामध्ये सकाळी 10 वाजता ही घटना घडलेली आहे। लाकडाने भरलेला ट्रक, नादुरुस्त ट्रक या घाटामध्ये उभा होता आणि ज्या ठिकाणी जास्त दरडी कोसळतात आणि रस्ता अरुंद आहे त्याच ठिकाणी तो उभा होता। एसटी त्यावरती वेगाने जाऊन धडकलेली आहे। प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की एसटी ड्रायव्हर उशिरा निघाला होता कल्याणवरून आणि तो जोरात जात असताना ही धडक बसली आणि 40 फूट खोल खड्ड्यामध्ये ती गेलेली आहे। याच्यामध्ये 18 पुरुष आणि 19 स्त्रिया गेलेल्या आहेत आणि आकडा अजून वाढतोय। 52 लोक या बसमध्ये होते असं सांगण्यात येते। 14 जखमी होते, त्यातले आता 4 आपल्याला ग्रामीण रुग्णालयामधून समजते का अजून 4 जण त्याच्यामध्ये गेलेले आहेत। त्यामुळे हा आकडा कदाचित 40च्या वरती पण जाण्याची शक्यता आहे आणि एसटी ड्रायव्हर पण याला जबाबदार आहे अशी माहिती आता पुढे येते। आपल्याला प्रत्यक्षदर्शीने सांगितल्यानुसार। धन्यवाद रायचंद, या सगळ्या माहितीबद्दल। आपण बघतोय रायचंद म्हणतोय तसं हा जो मृतांचा आकडा आहे तो आणखीन वाढू शकेल अशी आताची माहिती कळते, कारण 4 जण गंभीर आहेत। एकूण 52 प्रवासी या बसमधून प्रवास करत होते। पण जसं तर रायचंद म्हणतोय की फक्त ट्रक ड्रायव्हरची चूक असेल असं नाही, कदाचित एसटी ड्रायव्हरची देखील चूक असू शकेल अशी माहिती आता प्रत्यक्षदर्शींकडून मिळते। आताची बातमी आपण पुन्हा एकदा बघतोय। ही थेट दृश्य आपण माळशेज घाटामध्ये जे बचाव कार्य सुरू आहे, ही जी बस आहे ती 40 फूट इतकी खोल कोसळली आहे, त्यामुळे आपण अंदाज करू शकतो की इतक्या मोठ्या प्रमाणात अपघात झालेला आहे, भीषण अपघात आहे। त्यामुळे याचं जे बचाव कार्य असेल बचाव कार्य त्याला साधारण किती वेळ लागू शकतो आणि रायचंद जसं म्हणतोय की कदाचित हा आकडा आणखीन वाढू शकतो। रायचंद, या जखमींवर कोणत्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत आणि काही मदतीची घोषणा जी आहे त्याविषयी अधिक काय माहिती कळू शकली आहे का? रेणुका, जखमी आहेत त्यांना आळेफाटा, ओतूर आणि जुन्नर या ठिकाणी हलवण्यात आलेला आहे आणि त्यांचा उपचार सुरू आहे। त्यातील 4 जखमींना पुण्याकडे हलवलेलं आहे, पुण्यामध्ये। आणि सर्वात दुर्दैवी बाब अशी की जुन्नर तालुक्यातली एक सगळ्यात मोठी यात्रा भरते आणि येथील आमटी भाकरीची यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे। या यात्रेला जवळजवळ 10 ते 12 यात्रेकरू येत होते, त्यातले 7 ते 8 जण गेल्याची दुःखद घटना घडली। त्यामुळे यात्रेवरती सुद्धा एक दुःखाचा सावट आहे। रेणुका, राजन, निश्चितच दुःखद बाब आहे, पण हे जे प्रवासी आहेत ते कुठले आहेत किंवा त्याविषयीची काही अधिक माहिती कळू शकली का, जेणेकरून जे लोक टीव्ही बघतात त्यांना आपण यामधून अधिक काही मदत करू शकतो किंवा अधिक माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकतो? बरोबर आहे रेणुका, एक पुढच्या अर्ध्या तासामध्ये सर्व नाव आपल्याला स्थानिक पोलिसांकडून समजत आहेत। आतापर्यंत फक्त आकडा समजलेला आहे। बऱ्याच लोकांची नावं अजून समजलेली नाहीत, पण पुढच्या अर्ध्या तासामध्ये ही नावं मिळतीलच आणि आपण आपल्या प्रेक्षकांसाठी नक्कीच ही नावं देऊयात। राजन, निश्चितच जसं तू म्हणतोस की 37 हा आकडा आतापर्यंत आहे, पण हा आकडा आणखीन वाढण्याची दाट शक्यता व्यक्त होते।